प्रशांत चंद्रकांत शिंदे, हिंगणगाव. हिंगणगाव. काय मग सध्या हिंगणगावात काय कसलं कोणाचं वार आहे? हिंगणगावात सध्या बऱ्यापैकी कसं आहे, दादांची कामं बऱ्यापैकी येते. बऱ्यापैकी म्हणजे चांगलीच काम आहे दादांची. आणि दादांच्या कामाची पावती दादांना ते भेटणारच. दादांना जी त्यांच्या जे विचाराचे उमेदवार दिलेले आहेत, आता फलटण तालुक्याचे बरेच उमेदवार उभे आहेत, ते बहुमताने लागणार. अच्छा. मग जो विद्यमान आमदार जे आहेत ते येतात का? म्हणजे सचिन पाटील. काय सांगू, सचिन पाटलामुळे तर माणसात आहे मी, नाहीतर आता आतमध्ये असतो. जी ती येतं दबकावतं या 12 बोलू त्यांना इथं न्याय देणारा कोण नाही, एकच सचिन पाटीलच आहे. तेवढा परिस्थिती फार खराब आहे या. अच्छा. हा, दहशत होती ती थोडी थांबली या सचिन पाटील आल्यामुळं. नाही तर लय दहशत, जगणं मुश्किल होतं. आज परिस्थिती अशा पद्धतीचं इलेक्शनचा कालखंड आहे. मी बोलू ती या बघा इस्तरी धंदा करतोय या, माझ्यावर काल हल्ला झाला इथं. पण काल कोण नेता इथला? रणजित दादा. दादा बाबा कसं काय तुमचा प्रचार करतो आम्ही, सामान्यानं बाहेर यायचं नाही का प्रचारासाठी? 12 बोलू त्यांना बाहेर यायचं नाही का? तसं सांगा, बाहेर येत नाही. तर दादा म्हणले काय अडचण आहे? दादा म्हणलं मारण्याचा प्रयत्न झाला, 2 पोरी 1 बायको या, मीच मोडून पडलो तर माझं कसं घर चालेल? तर दादा म्हणले प्रचारच्या माध्यमातून कर, काय अडचण आली तर पुढे हो, तुला सपोर्ट करतो, तुझ्या काय अडचणी ते बघतो. म्हणजे त्यांना हात आपला पाठीवर ठेवला. ह्याचा अर्थ असा की हात मागं कोण नाही कोण. त्यामुळे आता खुला आहे ना, ते सेटर लावूनच घरीच असतो मी. म्हणजे परिस्थिती मी सांगतो इतर समाजांची. त्यासाठी इतर समाजाला मी आव्हान करतो की दादांना बहुमताने मतदान करा. उमेदवार बघून फक्त कमळ गाड्या एवढं डोक्यात ठेवा, बाकीचं काय डोक्यात ठेवू नका. आलं का लक्षात? आम्ही उन्हाळा करून घेतलाय आमचा. आता ती काय लय बोलण्यासारखं नाही, पण जाऊन त्या दादांसारखा माणूस आज पाठीशी उभा या, त्याला माझा मानाचा मुद्रा. हो, नशीब दादा मुद्रा घालून देत नाही. दादांना झुकलेला आवडत नाही. दादांना सांगताना सांगितलं मला मुद्रा घालत यायचं नाही. येताना थेट यायचं, थेट बोलायचं. कुठला पुढारी आणायचा नाही, स्वतः यायचं. मीच नाही, सगळ्या जनतेला आव्हान आहे त्यांचं. मग आता मग त्यांना आव्हान दिलं की आम्ही गेलो काल तातवड्यात गेलो, दादांची गाठ घेतली. बाबा दादा असं असं आहे, जेवावर आले, अजिबात काय होत नाही, तुला खर्च टलतो मग माझ्याकडे ये, मग बघील मी. चालेल, संपलं वातावरण. रात्रीच निवडून गेलं वातावरण लगेच 1 मिनिटात. अच्छा. कारण मुजरा तर राजांना घालतात ना. हा, राजांना मुजरा असतो का? राजांना फक्त आपलं छत्रपती शिवाजी महाराज आणि आपले आई वडील, ह्याच्यापेक्षा काय दुसरं कोण आम्हाला मोठा नाही. पण दादांना जे आम्हाला सांगते ते आम्ही करतोय. त्यांनी एक सांगितलंय मुजरा घालायचा नाही, त्या पद्धतीने चाललंय आता आमचं.